पूर्व मुंबईतल्या भांडूपमधल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली। महाराष्ट्रात भाजपकडे चेहरा नाही, त्यामुळे स्वतः मोदींना राज्यात यावं लागतं अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे। तसंच मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत की देशाचे असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला। पहिल्याच सभेमध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची लायकी काढली। त्यांनीच आपल्याला कशाला काढायला पाहिजे की म्हणे गोपीनाथ मुंडे असते तर मला महाराष्ट्रात प्रचाराला यायची गरजच लागली नसती, म्हणजे यांची लायकी कळली बाकीच्यांची। अहो, होर्डिंगवर यांची थोबाडा कोणी टाकत नाहीयेत, कारण ही थोबाडा बघून कोणी मतदान करणारच नाही। कुठच्याही होर्डिंगवरती बघा मोदी, आणि म्हणे यांना स्वबळावरती म्हणे सत्ता द्या। यांच्या नेत्यांचे मतदारसंघाचे प्रॉब्लेम, इथं उभा राहू का तिथं उभा राहू। 250 एकरची कोस्ट गार्डची एक जमीन, कोस्ट गार्डसाठी नेव्हलच्या 250 एकरची जमीन महाराष्ट्रामध्ये घेतली होती। 250 एकरची जमीन नेव्हलची, की जिकडे ह्या देशामधल्या सगळ्या गोष्टी तिकडे होणार। नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावरती ती संपूर्ण घेतलेली जमीन रद्द केली आणि तो प्रोजेक्ट तिथून पोरबंदरला हलवला तुम्ही पंतप्रधान झाल्या झाल्या। म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखादी गोष्ट होत असताना ती पंतप्रधान झाल्यानंतर रद्द करायची आणि तिकडून ती हलवून पोरबंदरला गुजरातमध्ये न्यायची। अहो, तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात का गुजरातचे पंतप्रधान आहात? आणि आम्ही उघड्या डोळ्यांनी फक्त बघत बसायचं, उघड्या कानांनी फक्त या गोष्टी आम्ही ऐकत बसायच्या। भारतीय जनता पक्षातल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांची तर हिंमत नाही सर डोळे वर करून बघायची नरेंद्र मोदींकडे। त्यांनी डोळे वटारले की यांची टरारली। हे करू काय शकतात हे इथले नेते? आणि हे सांगतात आमच्या हातामध्ये बहुमत द्या का? महाराष्ट्राचं जे काही आहे ते सगळं बाहेर न्यायचंय म्हणून। दुसरं एक म्हणजे मला आता बघा, आता हे कोस्ट गार्डची जमीन, परवा दिवशी गंमत बघा, कोस्ट गार्डची जमीन म्हणे गुजरातला नेली। कोण बोलतंय? हे आमचे पृथ्वीराज चव्हाण सांगत, ते कुठच्या एका भाषणामध्ये म्हणे बोलले कोस्ट गार्डची जमीन म्हणे गुजरातला नेली। तुम्ही काय केलं? आपलं एअर इंडिया विमानाची कंपनी, आपल्या एअर इंडियाचं मुख्यालय देशातलं मुंबईमधलं हे काँग्रेस सरकार असताना हलवलं गेलं दिल्लीला। तेव्हा हे फाटकं तोंड कुठे होतं पसरलेलं? तेव्हा काय नाही पृथ्वीराज चव्हाण बोलले की एअर इंडियाचं हे कार्यालय इथे मुंबईमध्ये आहे, इतकी वर्ष आहे, सुरू झाल्यापासून इथे मुंबईमध्ये हे कार्यालय आहे, कशाला दिल्लीला नेताय? तेव्हा नाही बोलले। हे सगळे तसेच